नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. मी संजय वरकड. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाने नवाब मलिक जर चेहरा म्हणून समोर आलेले असतील तर आम्ही त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही अशी भूमिका जाहीर केली. भारतीय जनता पक्षाच्या या निर्णयामुळे त्यांची रणनीती अत्यंत स्पष्टपणे अधोरेखित होत आहे. एकतर नवाब मलिक यांना भारतीय जनता पक्ष हा सुरुवातीपासूनच विरोध करत आलेला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष कट्टर हिंदुत्वाचा विचार घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे आधीच स्पष्ट झालेले आहे. नवाब मलिकांना विरोध करण्याचे जे 2-3 मुद्दे सांगितले जात आहेत, त्यामध्ये भ्रष्टाचाराचे विषय तर आहेच आहे, परंतु त्यांच्या धर्माचा सुद्धा विषय आहे का? हा सुद्धा विषय आता चर्चेला जात आहे. त्याचं कारण असं आहे की शिवसेनेवर टीका करताना भारतीय जनता पक्ष विशेषतः उद्धव ठाकरेंवर टीका करताना भारतीय जनता पक्ष सतत असं बोलत आला की शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदुत्वाची साथ सोडली आणि ते काँग्रेसच्या विचाराच्या पक्षासोबत गेल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही. ही भूमिका एकनाथ शिंदेंनी सुद्धा नंतरच्या काळात घेतलेली होती. प्रत्यक्षात आता उलटं चित्र दिसतं आहे ते अजित पवारांच्या पक्षाच्या बाबतीत. कारण अजित पवारांनी कधीही हिंदुत्वाचा पुरस्कार केलेला नाही. आमचा पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारा पक्ष आहे असे सांगणारे अजित पवारही या कट्टर हिंदुत्ववादी 2 पक्षांचा जो दावा आहे त्यांच्या आघाडीमध्ये सामील झालेले आहेत आणि हे तिहेरी सरकार चालत आहे. मग अशा वेळी भारतीय जनता पक्ष फक्त नवाब मलिक यांनाच का हेरून टीका करत आहे हा प्रश्न आता चर्चेला जात आहे. त्याची काही कारणं आपल्याला लक्षात येतील की भारतीय जनता पक्ष सातत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये लोकसभेला जे काही मतदान झालं होतं तर त्या बाबतीत त्यांनी वोट जिहाद असा उल्लेख केला होता. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंचा पक्ष काही प्रमाणात का होईना पण मुस्लिम मतदान खेचू शकतो हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. तसाच अजित पवारांचा पक्षही खेचू शकतो. पण कट्टर हिंदुत्वाचं जर मतदान आपल्याकडे वळवायचं असेल आणि ते जर ठाकरे बंधूंच्या पासून तोडायचं असेल तर हिंदुत्वाची धार अधिक तीव्र करावी हा भारतीय जनता पक्षाचा धोरण म्हणजे अजेंडा दिसतो आहे आणि त्यानुसार त्यांचं धोरण आखलं जात आहे. मग नितेश राणे आक्रमकपणे हिंदुत्वाचा मुद्दा मांडताना त्यांना कुठल्याही पद्धतीचा रोखण्याचं काम भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत तरी केलेलं नाही. हाच मुद्दा आता नवाब मलिक यांच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू होताना दिसतो आहे. कारण नवाब मलिकांचा हा चेहरा हा मुस्लिम चेहरा आहे आणि त्या चेहऱ्याला विरोध करून कुठंतरी हिंदू मुस्लिम असं जे ध्रुवीकरण भारतीय जनता पक्ष सातत्याने करतो आहे तर त्याला हे बळ देण्याचा कारण असू शकतं अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. आता या भूमिकेमुळे अजित पवारांचा पक्ष काय निर्णय घेईल हे सुद्धा बघावं लागणार आहे. कारण अजित पवार सुद्धा आतापर्यंत असं आहे की त्यांनी नवाब मलिकांना डंके के चोट पर भारतीय जनता पक्षाच्या समोर आणून उभं पण केलं आणि त्यांना ते सोबत घेऊन वाटचालही करत आहे. आणि मला असं वाटतं की नवाब मलिकांचं नेतृत्वातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढवेल. आता प्रश्न भारतीय जनता पक्षाला हा आहे की नवाब मलिकांना तुम्ही विरोध करत आहात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवाब मलिकांना कधीही सोडणार नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे. मग अशा पक्षासोबत तुम्ही अलायन्स केल्यानंतर जेव्हा जसं वारंवार सांगितलं जातंय की या अजित पवारांचा पक्षाचा या आघाडीत झालेला प्रवेश हा फक्त राजकीय गणितं मांडण्यासाठी केलेला प्रयोग आहे आणि वेळप्रसंगी त्यांना कधीही धक्का दिला जाऊ शकतो अशी भाजपची प्रतिक्रिया सातत्याने दिसून येत आहे. ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भाजपचे अनेक नेते विशेषतः स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अनेक चॅनलच्या मुलाखतीमध्ये असं सांगितलेलं आहे की हा घेतलेला निर्णय माझ्या वैयक्तिक विचारसरणीच्या विरोधात आहे. तरीसुद्धा काही गोष्टी काही वेळी पक्षाने ठरवलेल्या असतात आणि त्याला सोबत घेणं हे आमचं काम आहे. त्यामुळे अजित पवारांना सुद्धा हे माहिती आहे की आपण राजकीय व्यवहार करूनच या आघाडीमध्ये सामील झालेलो आहोत. त्यामुळं मंत्रिमंडळाचं वाटप असेल किंवा खातेवाटप असेल यामधील महत्त्वाची खाते अजित पवारांनी मागून घेतलेली आहे. विशेषतः अर्थ खातं अजित पवारांच्या पक्षाकडे आलेलं आहे या सगळ्या वाटाघाटीमध्ये. आणि ज्या अजित पवारांच्यावर टीका करून एकनाथ शिंदेंच्या लोकांनी पक्ष सोडलं होतं की अजित पवार आमच्या फाईल मंजूर करत नव्हते, आज पुन्हा त्याच एकनाथ शिंदेंना अजित पवारांकडेच फाईल घेऊन जावं लागत आहेत. तर हा अजित पवारांचा एक जो ठरलेला कार्यक्रम असतो की आपण आपल्या भूमिकेवर अडून राहावं, तडून राहावं आणि तीच पुढे न्यावी.
तसे त्यांनी अर्थ खातंही घेतलं. नवाब मलिकांचा चेहराही पुढे आणला आणि नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची निवडणुकीचा कार्यक्रम राबवतील, यात आता तीळ मात्र शंका उरलेली नाही. भारतीय जनता पक्ष आधीच या सगळ्या निर्णयाला विरोध करणार आहे. कारण हा नवाब मलिकांच्या सोबत जाऊन मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणं, अजित पवारांच्या पक्षासोबत जाणं, भाजपचे जे कट्टर फॉलोअर आहे, मतदार आहेत, त्यांना रुचणार नाही हे भाजप ओळखून आहे. त्यामुळं त्यांनी ताबडतोब नवाब मलिकांचं नाव येताच आपली भूमिका जाहीर केली आणि नवाब मलिकांना बाजूला करा अशीच एका अर्थानं मागणी केलेली आहे. पण अजित पवार अशा पद्धतीने नवाब मलिकांना बाजूला करण्याची सुतराम शक्यता नाही. यामध्ये दुसरे एक निर्णय असा होऊ शकतो की नवाब मलिकांच्या सोबत मुंबई महानगरपालिकेमध्ये आणखी एखादा चेहरा अजित पवारांकडे दिला जाऊ शकतो आणि दोघांच्या नेतृत्वाखाली पण निवडणूक लढवली जाऊ शकते. पण भारतीय जनता पक्षाला कदाचित तेही मान्य होईल का नाही हा प्रश्नच आहे. कारण जोपर्यंत नवाब मलिक बाजूला जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत काही जागा वाटप करण्याची शक्यता नाही. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की खरंच भाजपला अजित पवारांना सोबत घ्यायचंच नाहीये हे ठरलेलं आहे. त्यामुळं नवाब मलिकाचं एक कारण आहे ते चालून आलेलं आहे आणि त्यामुळं ते कारण वापरून अजित पवारांना अलगद बाजूला करता येतं मुंबई महानगरपालिकेपुरतं आणि एकनाथ शिंदेच्या पक्षासोबत जर जागा वाटप होत असेल तर त्यांना सोबत घेऊन या निवडणुका ते लढवू शकतात. अर्थात एकनाथ शिंदेचं आणि त्यांच्यासुद्धा जागा वाटपाच्या बाबतीमध्ये खूप क्लिष्ट अशी ती रचना आहे. त्यामुळे त्यांच्यातही वाद खूप मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. अर्थात ते बाहेर येणार नाहीत, पण एकनाथ शिंदेसुद्धा जागांच्या बाबतीमध्ये अडून राहतील आणि शेवटच्या क्षणी ती पण युती तुटेल अशी शक्यता वर्तविली जात आहे आणि तसंच होईल असं दिसतंय. त्यामुळं भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे मुंबई महापालिका लढवेल का हा सुद्धा आता आपल्याला याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे येत्या या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये नवाब मलिकांच्या नावासोबत राष्ट्रवादी काही नाव देतं का तेही आपल्याला बघायचं आहे. भाजप आपल्या भूमिकेवर किती तडून राहतो आणि कट्टर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवायची असेल तर ठाकरे बंधूंसमोर जो मराठीचा मुद्दा मराठी विरुद्ध मराठी आहे तर त्याच्या संदर्भामध्ये भाजप काय भूमिका घेतो यावरही आपल्याला बोलायचं आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.